हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा परिसरात श्री स्वयंभू जटाशंकर मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रेस मोठ्या उत्साहात प्रारंभ झालाय। या भव्य यात्रेनिमित्त कीर्तन, कृषी प्रदर्शन आणि कुस्ती स्पर्धेसह विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे। डोंगरकडा येथील या ऐतिहासिक यात्रेत यंदा भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे। यात्रेनिमित्त आयोजित भव्य कुस्ती स्पर्धेसाठी हिंगोली, परभणी, नांदेडसह हरियाणा, दिल्ली आणि राजस्थान यांसारख्या परराज्यातून नामवंत मल्ल दाखल झाले होते। या रोमांचक कुस्त्या पाहण्यासाठी हजारो शौकीनांनी गर्दी केली होती, तर ग्रामस्थांनी खेळाडूंच्या कौशल्यावर लाखोंची उधळण केली। भक्तिगीतांच्या स्वरांनी आणि सामाजिक उपक्रमांनी यात्रेची रंगत पाडली आहे। यात्रेला गालबोट लागू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला। मंदिर संस्थान आणि डोंगरकडा ग्रामस्थांनी ही यात्रा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहे। भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी स्वयंसेवकही तैनात असून संपूर्ण डोंगरकडा शिवमय झाला आहे। डोंगरकडा नगरीमध्ये आज भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित केली होती। या भव्य कुस्त्याच्या दंगलीमध्ये आजूबाजूच्या परिसरातील भरपूर पैलवानांनी सहभाग घेऊन या कुस्तीच्या कार्यक्रमाला शोभा वाढवली आणि भरपूर मोठ्या प्रमाणात कुस्ती शौकीन या कार्यक्रमासाठी आलेले आहेत। तुम्ही पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात या रसिकप्रेमी कुस्तीपटूचा हे खेळ पाहण्यासाठी आज येत आहेत। आमच्या या डोंगरकडा गावची परंपरा आहे, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी म्हणजे प्रत्येक महाशिवरात्रीच्या यात्रेनिमित्त आमच्या डोंगरकडा नगरीमध्ये या कुस्त्यांचा कार्यक्रम आयोजित करत असतो आम्ही दरवर्षी। त्याच निमित्ताने यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता किती पैलवान आलेले आहेत भरपूर। हे आता आम्हाला तर कळत नाही, पिढ्यानपिढ्यांपासून ही परंपरा चालू आहे। महाशिवरात्री यात्रेनिमित्त कुस्त्या असतील, कृषी प्रदर्शन असेल, शंकरपट असेल, या निमित्ताने महाशिवरात्रीमध्ये भरपूर आता मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांच्या वतीने कार्यक्रम अजून भरपूर असे जलशिवाले आहेत, कबड्डी, कुस्त्या, शंकरपट, कीर्तनाची सेवा, भरपूर असे खेळ 8 दिवस आमची यात्रा चालू असते। माझं नाव विजय शंकरराव गावंडे, डोंगरकडा राहणार। इथं जटाशंकर मंदिर आहे। इथं देवस्थानला हजारो लाखो भाविक दरवर्षी येत आहेत। तिथं कबड्डी, कुस्त्या, अनेक करमणुकीचे कार्यक्रम होतात, सगळं पशु प्रदर्शन होते कार्यक्रम। आणि यानंतर बी आम्ही दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कुस्त्या चालू होता। यावर्षी सुद्धा उत्सव जास्त वाढलेला आहे। सगळे लोकांनी प्रतिसाद दिला, पैलवान भरपूर आलेले आहेत। आम्हाला सांगणं होत नाही एवढे पैलवान आलेत या इथं डोंगरकडे। कुठून आले पैलवान? कुठे? हिंगोली, वाशिम, नांदेड, हरियाणा पर्यंत, हरियाणा पासून इथं पैलवान आलेत, कारण इथं बक्षीस बी आहेत आणि सगळे इमानदारी खेळ आणि मुलींना सुद्धा कुस्त्या खेळल्या तिथं। अशा प्रकारे पहिलं बक्षीस 7,000 आहे, तरी इथं प्रतिसाद चांगला भेटते। पूर्वीपासून आमच्या वडोपालापासूनच हे कार्यक्रम चालू असतात या जटाशंकर मंदिरामध्ये, मंदिराच्या निमित्तानं, आणि मंदिराला पण भाविक खूप दर्शनाला येत असतात। मी नितीन आनंदराव गावंडे, राहणार डोंगरकडा, कळमनुरी तालुक्यातील सुप्रसिद्ध अशी डोंगरकडा येथील यात्रा। आणि या यात्रेचं विशेष म्हणजे आमचं स्वयंभू श्री जटाशंकर मंदिर आहे। हे जटाशंकर मंदिर हे प्राचीन काळापासून स्वयंभू आहे, जे की जमिनीतून निघाले आहे। आणि या यात्रेनिमित्त आम्ही विविध असे कार्यक्रम आखतो। त्या याच्यामध्ये कुस्ती हा आमचा प्रमुख कार्यक्रम आहे, आणि शंकरपट आणि पशु प्रदर्शन असे आम्ही विविध कार्यक्रम येथे राबवित आहोत। आणि या कुस्तीमध्ये लांबून असे पैलवान येत आहेत। पुसद, यवतमाळ, हिंगोली, हरियाणा इथून असे बलाढ्य असे पैलवान येत आहेत। आणि या विशेष म्हणजे या कुस्त्यामध्ये महिलांचा सुद्धा, मुलींचा सहभाग आहे। जबरदस्त आणि उत्कृष्ट अशा मुली येथे चितपट करतायत चांगल्या पैलवानांना। त्यानिमित्त सर्व भाविकांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो। आमच्या यात्रेमध्ये लाखो भाविक हे येतात आणि मनोभावे दर्शन श्री जटाशंकर स्वयंभू जटाशंकराचे दर्शन घेतात। खूप एक आमची 5 ते 6 दिवस भव्य अशी दिव्य अशी यात्रा चालते। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।